नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी सकाळी उठली आणि अंथरुणाच्या घड्या मारत होती, तेव्हा मला एक गोष्ट आठवली. बिग बॉसमध्ये मी बघितली की जे सकाळी उठून घड्या मारत नाहीत ते अनहायजेनिक असतात. बेशिस्त असू शकतं, पण अनहायजेनिक कसं हे तर मला समजलं नाही. तुम्ही पण सांगा, हे बरोबर आहे की चूक? इट्स ओके, आपण लागूया आपल्या कामाला. रणभूमीवर युद्धासाठी जसा एखादा सैनिक तयार होतो, त्याचप्रमाणे मी तयार होत होती. युद्धासाठी नाही हां, तर कामं करण्यासाठी घरातली. सगळ्यात आधी बादली घेतली, फरशी पुसायची होती. मग फरशी पुसली चकाचक. तुम्ही बघू शकता मी किती छान फरशी पुसते. मला सगळे कामं हळू करायला आवडतात, कारण हळू करणारे कामं हे छान होतात असं माझं म्हणणं आहे. तुम्हालाही असंच वाटतं का? नंतर मी पाणी वगैरे दिलं झाडांना. तुम्ही बघू शकता माझ्या हातात एक नारळ आहे. जसं मी एका झटक्यात नारळ फोडलं ना, तसंच नारळ जे माझ्याविषयी वाईट विचार करतात त्यांच्या डोक्यात फोडू एका झटक्यात. एनिवेज लेट गो. आणि आपण जाऊया आता ज्यूस पिण्यासाठी. मग ज्यूस वगैरे पिलं आणि संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं. तर मग मी ते जेवण वगैरे बनवलं. आजचं जेवण खूप साधं होतं. उडदाची डाळ होती, नाचणीची भाकर होती आणि एक हिरवी भाजी होती. तर आजकाल मला असं वाटतं की मी किचनचे व्हिडिओ घ्यायला पाहिजे, पण किचनमध्ये जागा नाही त्या ट्रायपॉड ठेवायला, म्हणून मी ते घेऊ शकत नाही. पण काही दिवसानंतर मी किचनचे पण व्हिडिओ काढील. तर असा होता माझा मेनू. पण मी जेवण करता करता मला एक काम आठवलं की खिडकीच्या वर हे सामान दिसते आणि किचन पण एवढं स्वच्छ दिसत नव्हतं. सगळं आधी ते क्लीन केलं आणि मी बसली जेवण करण्यासाठी. तर असा होता माझा गावरानी जेवणाचा बेत. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि तर बाय.